दंडवत प्रणाम. महात्मा सतीशदादा गुरु भोजराज बाबाजी अमृते अमृत प्रवर्तक समूहसंचालक आणि प्रवाचक या मार्गाचे अधिकरण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींचे चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईचे अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा त्यांचे अंतकरणामध्ये आठवण करतो. आदरणीय श्रद्धेय विद्यागुरुवरी तडगणिवसी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभाग असलेल्या सर्व अच्युत गोत्रीयासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 9452 75075. दंडवत प्रणाम. मला प्रश्न केला होता, म्हटले बाबा अधिक मास सुरू झाला, त्याही मध्ये जो श्रावण मास आहे तो पण सुरू झालेला आहे, तर आम्ही आता कोणता विधी करावा, कोणतं पारायण करावं, कोणतं स्मरण करावं, नेमकं आम्ही काय करावं, याची जी माहिती आहे हे तुम्हाला आता मी उद्या सविस्तर सांगणार आहे. आज आपण बघूया. काल आपण बघितलं प्रकाश देवांना कशा प्रकारे गर्भ झालेला होता. गर्भाच्या पोटी गर्भामुळे भटोबासांना ते म्हणू लागले, मी आचार्य आहे, तू मला काहीतरी विचार. बरं केलं म्हटले, तू प्रपंच सोडला इकडे आला, ते आता मी तुला ज्ञान देतो. प्रकाश देवाला त्या ठिकाणी गर्भ झालेला होता. आता भटोबास परब्रह्म परमेश्वर ईश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जो ज्ञानमय आहे त्यांच्या ठिकाणी होते आणि प्रकाशदेव म्हणतात, मी तुला ज्ञान सांगतो. याला म्हणतात गर्भ, याला म्हणतात प्रसव. भटोबा जेव्हा स्वामींकडे जातात तेव्हा स्वामी त्यांना सांगतात की तो अज्ञान आहे, आपण त्याला काय बोलू शकतो. कमीत कमी माणसाला 3 तरी बुद्ध्या पाहिजे. एक तर गुरुबुद्धी पाहिजे, एक तर ईश्वर बुद्धी पाहिजे किंवा विशिष्ट बुद्धी पाहिजे. प्रकाशदेवाची कोणतीच बुद्धी स्वामीवर नव्हती. गुरुबुद्धी म्हणजे नेमकं काय, जो विद्यावंत असतो त्या विद्यावंताला जर ईश्वरापासून विद्या झाली तर तो ईश्वर अवताराला गुरु मानतो. त्याला देव हे माहीत नसतं, ईश्वर माहीत नसतं. देवता सांगितली की अस्तिपरीची देवता म्हणजे ज्याला परमेश्वरापासून बोध झाला तो जीव त्या भगवंताला ईश्वर समजतो. जसं आता स्वामींच्या सन्निधानामध्ये कोण होते, काही ज्ञानी होते, काही प्रेमी होते. ज्यांना बोध झाला ते स्वामींना ईश्वर समजायचे की नाही, त्याच्यामध्ये काही नसुद्दे दर्शनीय होते, काही बोधवंत होते, काहींना फक्त वेद झाला. पण ज्याला बोध झाला ते ईश्वर आहेत, मी जीवी असं समजायचे. आपण पाहिलं अर्जुनाला बोध कधी झाला, 11व्या अध्यायामध्ये झाला. कधी झाला, जेव्हा भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा अर्जुनाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बोध झालेला आहे. आणि म्हणून बोध ज्याला झाला किंवा जे ज्ञानी जे प्रेमी आहेत ते ईश्वराला ईश्वर मानतात. त्यांची ती देवता बुद्धी म्हणजे ईश्वर बुद्धी आहे. देवता का म्हटलेलं आहे की ददाती देवता, ज्याप्रमाणे ती देवता त्याचा मनोरथ पूर्ण करते तसा हाही परमेश्वर ज्याने जे मागितल्याचा मनोरथ पूर्ण करतात, म्हणून देवता शब्द वापरलाय. देवता हा शब्द प्रकाशवाचक आहे. जसं देवतेकडे ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य पंचप्रकार आहेत, तसे परमेश्वरकडे सुद्धा ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य पंचप्रकार आहेत. प्रकाश देवांची सुद्धा काय नव्हती, विशिष्ट बुद्धी पण नव्हती. त्यांना माहिती होतं की हे ईश्वर म्हणजे कोणतरी श्रेष्ठ पुरुष आहे, तरी पण ते गर्वाने स्वामींना मानत नव्हते. कोण, प्रकाशदेव. अशा प्रकारे त्यांना तो गर्व झालेला होता. म्हणून स्वामी सांगतात की तो अज्ञान आहे. अज्ञान असल्या कारणाने आपण त्यांना काही बोलू शकत नाही. आणि अज्ञान असल्या कारणाने म्हणाले हा सगळा जो जनलोक आहे तो सुखी आहे. प्रपंचित लोक सुखी का बरं आहेत, ते अज्ञान आहेत.
काय म्हणतात ते? प्रपंच करा, पैसा कमवा, चंगळ करा, मजा मारा, मोज मस्ती करा, कुणी पाहिला देव, कुणी पाहिला मोक्ष, पुढचं पुढं बघू, आता तर पैसा आलाय ना, मजा मारून घ्या, संपत्तीचा भोग घ्या, नुसतं भोगामध्येच रमा. आता आपली संस्कृती कशी झाली? फक्त भोगवादाची झाली. आमच्या स्वामींनी सांगून ठेवलं, कलियुगी जे सगळे विषय राम. म्हटले 90% लोक सगळे विषयामध्ये रमणारे आहेत, फक्त 10% लोक धर्म करतील. 90% कसे सांगितले? विषयामध्ये रमणारे आहेत. फक्त प्रपंच माझा, पैसा माझा, बायको माझी, मुलं बाळं माझी. कशामध्ये रमतायत? फक्त म्हणाले ते प्रपंचामध्ये रमलेले आहेत. आणि अज्ञान असल्या कारणाने ते प्रपंचाला धरून बसले, त्याच्या पुढे काही नाहीच म्हणतात. आता विचार करा, प्रपंचामध्ये किती दुःख आहे हो. तुम्हाला कळतंय ना, पण तुम्ही सोडता का तो प्रपंच? नाहीत. का तर तुम्ही त्या विषयामध्ये रमलेले आहेत. आपण काय समजलो? बायको करणं सर्वस्व आहे, मुलं बाळ करणं सर्वस्व आहे, पैसा कमवणं सर्वस्व आहे, हो की नाही? तुमचे नातेवाईक तुमची काय अपेक्षा करतात? एखादा मुलगा मोठा झाला तर काय अपेक्षा करतात ते? की माझा मुलगा घोड्यावर कधी बसेल, माझा मुलगा पालखीमध्ये कधी बसेल. म्हणजे आता याची 2चे 4 हात कधी होतील, कधी मला सून लवकर येईल, कधी मला नातवंड खेळवायला भेटतील. आपण अपेक्षा काय करतो? प्रापंचिक लोक अपेक्षा काय करतात त्यांच्या मुलाकडून? की ह्या दांडीमध्ये, पालखीमध्ये, आता पहिले पालखीमध्ये बसायचे ना, आता घोडे आले, आता पालख्या गेल्या. आपण पाहतो वरातीमध्ये काय आले? आता घोडे आले. त्याला कुठे बसवतात? घोड्यावर बसवतात. ज्याचा विवाह होणार असतो ते, आणि त्याचे नातेवाईक पाठीमागे मस्त नाचत असतात, याला घोड्यावर बसवतात. त्याला कळत नाही आता आपल्या गळ्यामध्ये चांगल्या प्रकारचं लोढणं येणार आहे, किंवा आता आपण चांगलं सुखामध्ये होतो, आता आपण दुःखामध्ये पडणार आहोत. हसत हसत तुम्हाला ते दुःखामध्ये बरोबर ढकलतात. कोण? तुमचे संबंधी आहे, जनलोक. आणि इकडे परमेश्वर अपेक्षा काय करतात? हा कधी माझ्याकडे येईल? गौरी कपाटे, गौरी म्हणजे डोंगर दरे, कधी हा माझी साधना करेल, त्या ठिकाणी जाऊन नामस्मरण करेल, कधी हा जीव मला शरण येईल. बघा, संबंधी तुमची आशंसा काय करतात आणि परमेश्वर तुमची आशंसा काय करतात. परमेश्वर काय म्हणतात? याने माझ्याकडे यावं, म्हटल्याप्रमाणे करावं, अनुसरावं, स्मरण करावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. आणि ते तुमची अपेक्षा काय करतात? याने पालखीमध्ये बसावं, याने प्रपंच करावा, मी मग नातवंड खेळवेल, मग मी मुलं खेळवेल, हे ती अपेक्षा करतात. कोण? तुमचे नातेवाईक. बघा, दोन्हींची बी अपेक्षा आशंसा आहे की नाही, पण त्यांची कशी, यांची भगवंताची कशी सांगा तुम्ही? त्यांची ते का आहेत? तर ते अज्ञान आहेत. अज्ञान असल्या कारणाने त्यांनी तेवढ्याच गोष्टीमध्ये ते रमलेले आहेत. स्वामीने दृष्टांत सांगितला सुकराचा. जे सुकर असतं ते घाणीमध्ये जातं, घाणीमध्ये चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतं. कावळा असतो, अमेध्यामध्ये जातो, घाणीमध्ये जातो, तिथे चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो. आता विचार करा, घाणीमध्ये काही चांगलं सापडणार आहे का? ती घाणच आहे ना, पण काय आहे? ते अज्ञान आहे. तो प्राणीच आहे. आपण मनुष्याची गोष्ट करतो. मनुष्य सुद्धा अज्ञान असल्या कारणाने प्रपंचामध्ये सुख आहे म्हणतो सगळं. तो नाही का सांगितलं धनगर, काट्याच्या पेट्यावर झोपतो, वरून पाणी पडत असतं, खालून चिखल असतो, जवळ त्याच्या मेंढ्या असतात, तरी पण काय म्हणतो? इथेच मला सगळं काही सुख आहे. का? अज्ञानामुळे तसं तो बोलतोय. तो म्हणतो इंद्रिय सुख तुला पण नाही, जे सुख मी घेतोय ते. कशामुळे? अज्ञानामुळे सुखी आहे. स्वामी दृष्टांत सांगतात पाडळी गायचं, म्हणजे पिडलेली गायीचा. ती गाय एका गोठ्यामध्ये बांधलेली असते आणि वरून पाणी पडत असतं, खालून चिखल होतो, चिखलामध्ये तिथे आळ्या होतात.
तिच्या त्या पायाला त्रास देतात, मालकाला कीव येते आणि कीव आल्या कारणाने मालक तिला काय करतो, चांगल्या गोठ्यामध्ये जिथे पाणी लागणार नाही तिथे नेऊन तिला बांधतो, कुणाला, त्या गाईला. पण ती गाय काय म्हणते, मला पहिल्याच जागी घेऊन टाक. चांगल्या जागी बांधलेलं असतं पण तिथे धडका मारते आणि म्हणते जिथे मला बांधलं होतं तिथे घेऊन चल. मग तो काय करतो, त्या गाईला सोडतो, जिथे पहिलं बांधलेलं होतं तिथे तिला घेऊन जातो. का? अज्ञान आहे. तो प्राणीच आहे ना, स्वामींनी उदाहरण दिले फक्त. तसं मनुष्य अज्ञान असल्या कारणाने हा जो अमेद्य प्रपंच आहे त्याच्यामध्ये चांगले शोधण्याचा प्रयत्न करतो. लोक म्हणतात प्रपंचात राहूनच भगवंत भेटतो, हे त्यांतलं अज्ञान आहे. काही लोक म्हणतात कर्मच आपला ईश्वर आहे, कर्मच करा, कर्मच तुमचा भगवंत आहे, हे त्यांच्यामधलं अज्ञान आहे. काही लोक आत्म्यालाच देव मानतात, हे त्यांच्यामधलं अज्ञान आहे. काही नाही का म्हणतात ते श्वानाची पूजा करा, तो खंडोबा आहे, हे त्यांच्यामधलं ज्ञान आहे. शेवटी तो प्राणी आहे, अज्ञान लोकांमधलं आहे. जसं देवतेला ईश्वर मानणं हे त्यांच्यामधलं अज्ञान आहे. काही लोक मरेपर्यंत एवढे कर्मजड असतात त्यांना ईश्वर धर्म करूच वाटत नाहीये. काही एवढे भक्तिजड असतात ते आपली भक्तीच चेंज करणे बदलत नाहीये. त्यांना सांगितलं हो तिकडे जीवाची भक्ती काय करता, देवतेची भक्ती काय करता, साचो करा, भगवंताची भक्ती करा ना. ते म्हणतात नाही नाही, आम्हाला तेच तारणार आहे, आम्ही ते सोडणारच नाहीये. काय झालं, अज्ञानाचे प्रसादे काही न बोलावे का. आपण एखाद्याला कितीही समजून सांगतो की तू खूप चांगलं करतोय पण तू हे सगळं निष्फळ आहे, साचोकार भगवंताची भक्ती कर ना. काय होईल, तुझा लाभ होईल. डोंगरगणचं चरित्र आहे बघा, वांबुरेकडे डोंगरगण आहे, त्या ठिकाणी एक महात्मा थंडीमध्ये कुडकुडत बसलेला असतो. तो त्या देवतेची आराधना करत असतो आणि बाईसा म्हणते बाबा बघा ना, ब्राह्मण कैसा निरात म्हणजे किती तपश्चर्या करतोय. स्वामी सांगतात हे त्याचं अज्ञान आहे. काय आहे, दात आहे पण चणे नाही आहे. मग त्याच्याकडे वैराग्य आहे परंतु वैराग्य कुणासाठी करावं, भक्ती कुणाची करावी हे त्याला माहिती नाही, हे त्याच्यामधलं अज्ञान आहे. तसं काय काही जीवांचं ऊन पाहतो आपण, समाजामध्ये पाहतो आपण, त्यांना कितीही समजून सांगा ते त्यांच्यातलं अज्ञान असतं. आणि जो अज्ञान आहे त्याला आपल्याला जास्त काही बोलता येतं नसतं. जर आपण त्याला बोलायला जर गेलं तर तो आपले काय करतो, दोषच घेऊन उठतो. तुम्ही एखाद्याला सांगा बरं, अरे तू सगळ्या गोष्टी करतो परंतु जे काही करतो ना सगळा जन्म तुझा वायाला चाललेला आहे. एक भजनाला बघा, हा जन्म वृथा गेला परी तुझं ओळखले नाही. म्हणजे हे देवा, माझा जन्म सगळा वृथा गेला, मी जन्मोजन्मी आलो परंतु देवता भक्तीच करत बसलो, जीव भक्तीच करत बसलो, मी तुला ओळखलं नाही आहे. कशामुळे, मी अज्ञानी होतो. तसंही आपण प्रपंचामध्ये पाहतो की आपण जर कोणाला काही सांगायला की चांगलं गेलं, धर्म तुम्ही हा करा किंवा तुम्ही ते व्यसन करू नका, तुम्ही त्या मार्गाला जाऊ नका, तुम्ही वाममार्गाला जाऊ नका, जर आपण त्याला सांगायला गेलं की नाही, उलट ते आपले दोष घेतात. का घेतात, अज्ञानाची निप्रसादे. अज्ञान असल्या कारणाने ते म्हणतात आमचं वर्तुळ एवढंच आहे, आम्ही याच्या काही लोक त्याच्या बाहेर जातच नाही. आपण म्हणतो अहो करून तर बघा, तुम्ही इकडे येऊन तर बघा, आमच्या स्थानाकडे जर तुम्ही येऊन खेटा तर करा, बघा तुमचं दुःख दूर होईल. तो म्हणतो नाही नाही, मी जो करतोय का पहिली भक्ती मी तेच करणार, सोडत नाहीये. दुःख होतं तरी सोडत नाही. माझे ने बापी सांगितले का, अज्ञानाचे ने प्रसादे.
स्वामी दृष्टांत सांगितलं बघा रुक्मिणीचा. कोणतरी दुधाचं गुणविशेष सांगत असतं. मग ते म्हटलं दूध कसं? दूध म्हटले पांढरं. पांढरं कसं? म्हटले बगळ्यासारखं. म्हटले बगळा कसा? रुमण्यासारखा. रुमणं कसं? म्हटले वाकडाचं असतं. त्यांनी हाताचा हात वाकडा करून दाखवला. आंधळ्याला सांगू लागला, जात्यंध होता. मग ते त्याने करता करता नाही चांगलाच होता. मग त्याने सांगितलं. मग त्याने काय केलं? रुमणं एका गोठ्यामध्ये रुमणं पडलेलं होतं. रुमणं घेतलं. रुमणं माहिती ना तुम्हाला? शेतकरी वर्गाला माहिती आहे रुमणं कसं असतं. ते असं वाकडं असतं बघा. ते त्या नांगरावर ठेवल्याशिवाय ते कामच पुढं होत नाही. त्याला म्हणतात रुमणं. मग ज्याने सांगितलं होतं, ज्याने ऐकलं तर कोठ्यामध्ये गेला. ते रुमणं पडलेलं बघितलं. ते म्हटलं अरे माझ्या गुरुने सांगितलं की याला दूध म्हणतात. आणि मग तो दूध म्हणून पिऊ लागला. कोण? ज्याने ऐकलं होतं तो अज्ञान. गुरुने काय सांगितलं होतं? दूध हे पांढरं असतं. मग पांढरं कसं? बगळ्यासारखं असतं. त्यांनी ते एवढं लक्षामध्ये ठेवलं. मग रुमणं धरलं. दूध म्हणून त्याला पिऊ लागला. कोण? ज्याने ऐकलं होतं तो अज्ञान. मग त्याच्याकडे सज्ञान जातो. त्याने सांगितलं अरे बाबा तू हे काय करतो? तो म्हटला ना मी दूध पितोय. रगत फुटे, हिरडिया फुटते, दात पडतात, रगत निघतं, तरी पण तू काही तर रुमण्याला सोडत नाही. का? अज्ञानाचे निप्रसादे. अज्ञान आहे ना, त्याला अज्ञानाचा प्रसाद त्याला भेटलेला आहे. माझे बापे सांगितलं. ते म्हटले अरे माझ्या बापाने सांगितलं याला दूध म्हणतात म्हणून मी पितोय. माझे बापे सांगितले. स्वामी सुद्धा सांगतात प्रकाश देवाला गर्व आलेला आहे. त्याची कुठलीच बुद्धी नाही आहे, विशिष्ट बुद्धी पण नाही आहे, म्हणून तुम्हाला तसं बोलतायत. आणि स्वामी सांगतात की आपण तो अज्ञान आहे, आपण त्याला काय बोलू शकतो? हा दुर्योधन एवढा मूर्ख होता. सांगतो की भगवंताला बंदी बनवा. काय आला होता? गर्व आलेला होता. इतरांना माहिती होती की गोपालकृष्ण महाराज त्यांची विशिष्ट बुद्धी होती, पण दुर्योधन हा प्रसवी होता. तो भगवंताला काहीच मानत नव्हता. म्हणून भगवंत गेले का त्याच्या घरी? गेले का? भोजन केलं का? जेव्हा गोपालकृष्ण महाराज पांडवांचं युद्ध, कौरवांचं युद्ध होऊ नये शांतीचा प्रस्ताव घेऊन गेले, त्यावेळेला भगवंत कुठे जेवले? विदुराच्या घरी जेवले. भगवंताने सांगितलं दुर्योधन ना तू माझा मित्र आहे ना तू माझा आदर करतो आहे. का गेले नाही? त्याच्या ठिकाणी गर्व होता. त्याला वाटलं माझ्या पत्नीने 6 महिन्यापासून काय केलं? उत्तम उत्तम प्रकारचे पदार्थ बनवले. गोपालकृष्ण महाराज येतील माझ्या घरी, कशाला कुठे जाणार आहे? परंतु भगवंत विदुराच्या झोपडीमध्ये गेले, पण दुर्योधनाच्या महालामध्ये गेले नाही. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. का गेले नाही? गर्व. त्याला गर्व आलेला होता. तो प्रसवी होता. आणि तिसरी गोष्ट तो अज्ञान होता. गर्व कुणाला येतो? जो अज्ञान आहे, जो प्रसवी आहे, त्याला अशा प्रकारचा गर्व येत असतो. गोपालकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये आपण अनेकांनी गर्व केलेला पाहतो. त्याचप्रमाणे आपण दत्तप्रभू चरित्रामध्ये गर्व केला होता. कोणी केला होता? गोरक्षनाथाने गर्व केला होता. 9 नाथांपैकी एक नाथ म्हणजे गोरक्षनाथ. त्याने सांगितलं, दत्तात्रय प्रभूंना चॅलेंज केलं. म्हटले माझी झोळी इथून कोल्हापूरला जाते, तुम्ही ते मध्ये थांबून दाखवा. देव म्हटले ठीक आहे. सामर्थ्याने झोळी आणि पाठवली. एक खडा पायातली चप्पल मारून फेकली, झोळी खाली येऊन पडली, गेलीच नाही कोल्हापूरला. मग म्हटलं तर आपण सामर्थ्याने बघू, सामर्थ्य कोणाकडे किती आहे. त्याने सांगितलं मी बेंडूक होतो, तुम्ही मला शोधून दाखवा. तुम्ही व्हा, मी तुम्हाला शोधून दाखवतो. शेवटी ते ईश्वर अवतार आहे. गर्व कुठं करावा जीवाला समजलं पाहिजे. आणि
जीव तर जीवासमोर गर्व करतो, काही नवीन नाही, परंतु जीव देवासमोर गर्व करतो. पण देवासमोर कुणाचा गर्व चालत नाही. आणि गर्वाचं काय सांगितलं? घर खाली सांगितलेलं आहे. म्हणून तर आमच्या स्वामींनी कथा सांगितली. माहिती आहे का तुम्हाला कोणती कथा? आपण पाठीमागे धानायक आख्यायिका श्रवण LLमध्ये श्रवण केली होती. गर्वाचं घर खाली. ऐकायची परत? बरं परत सांगतो. गर्व कसा असतो? म्हणजे कधी कधी जीव तर गर्व करतोच, पण प्राण्यांचा पण गर्व कसा असतो तुम्हाला मी सांगतो. आपण वानरीचं बघितलं बघा. भटोबासांना वानर नामकरण केलं. हे वानर सुद्धा कधी स्वतःचं घर बांधत नाही, एवढं ते अळशी असते. ते म्हणते मला काय गरज आहे. त्याचे हाल होतात, गर्वाने बांधत नाही. या ठिकाणी एक साळुंकी आणि कावळा, दोन पक्षी आहे. साळुंकी खूप मेहनत करते, काडी आणते, कचरा आणते, मेहनत करते, घर बांधते. का बांधते? पावसाळ्यामध्ये मी सुरक्षित राहिले पाहिजे. आणि कावळा काय करतो? थातुरमातुर घर आणतो. जेव्हा ती घर बांधत असते ना, तर कावळा तिला हसतो. म्हणे काय म्हणे साळुंकी, इडी आहेस तू? अरे कशाला कष्ट करते म्हणे. जेव्हा पाऊस येईल तेव्हा आपण बघू. गर्वाने कावळा तिला बोलत असतो. काही लोक आपल्या गर्वाने सांगतात, कशाला करायचं काय, बघू नंतर. आणि मग ज्यावेळेस ती घर बांधायला जाते, मग पावसाळा येतो, मग कावळ्याला वाटतं आपल्याला राहायला घर पाहिजे. मग शेण आणतो, माती आणतो, काड्या आणतो. त्याने तो घर बांधायला सुरुवात करतो. धोधो पाऊस येतो आणि सगळं घर वाहून जातं. साळुंकी काय म्हणते? कावळ्या कावळ्या कानोकी डोळा. आता म्हटले बघ, आता झाली तुझी फजिती. तू मला तेव्हा कानडोळा लावायचा ना, तेव्हा तू गर्व करायचा ना, तेव्हा तू मला बोलायचा ना गर्वाने. आता बघ तुझे कसे हाल आहेत ते. कावळ्याने गर्व केला, साळुंकीने गर्व केला का? ती आपलं आपलं काम करत राहिली आणि याचं घर सगळं वाहून गेलं. गर्वाचा प्रमाण तुम्हाला मी देतो आहे. तसं दुर्योधन होता, त्याच्याही ठिकाणी काय झालं? स्वामी गेले का, भगवंत गेले का नाही, त्याचा प्रसव होता. ईश्वरापर्यंत तो प्रसव जातो. मग नामधारकाकडे केला, वेदवंताजवळ केला. बोधवंताचा प्रसव, त्याला तुच्छ मानलं, भिक्षूला तुच्छ मानलं. आपण स्वतःला शहाणा समजलो. यांना काही जमतं का, यांना काही येतं का, मला सगळं काही येतं. आपण असा गर्व केला आणि मग काय झालं? ती प्रतिकारांता कुठे गेली म्हणाले? ईश्वरापर्यंत गेलेली आहे. म्हणून गर्व न करावा. या ठिकाणी प्रकाशदेवाने गर्व केला. कशामुळे? अज्ञानाचे नि प्रसादे. स्वामी दोन मुद्दे ठिकाणी सांगितले की एक तर गर्व करू नये आणि अज्ञान असलेल्या कारणाने हा जनलोक कसा फसलेला आहे. म्हणून तुम्ही किती सांगा, अज्ञान असलेला किती त्याला दुःख प्रपंचामध्ये होऊ द्या, किती त्रास होऊ द्या, परंतु तो प्रपंच काही सोडत नाही. त्याला सगळं माहिती आहे. मी जर अनुसरण घेतलं, मी जर या मानवा संप्रदायामध्ये गेलो, मला माझं भलं होणार आहे, ईश्वर भक्तीचा मार्ग मला भेटणार आहे. परंतु संबंधियामुळे, संबंधी तर अज्ञान आहेत, ते तुम्हाला इकडे चांगल्या गोष्टीला तुम्हाला अडथळे असतातच, तुम्हाला येऊच देणार नाही. का? ते अज्ञान आहे. ते तुम्हाला बोलतील कशाला दीक्षा घेता, कुणी देव बघितला, कुणी धर्म बघितला, मार्गामध्ये खूप अवघड असतं, कशाला तिकडे जाता, राहाच नामच्या घरी. मग तुमचा मुलगा तुम्हाला सांगेल, तुमची सून तुम्हाला सांगेल, तुमची मुली तुम्हाला जाऊ देणार नाही आहे. का? तर ते अज्ञानात आहेत ना होते, पण तुम्हाला सज्ञान आहे ना, तुम्ही तुमचं भलं करायचं बघा ना. काय का पडतात त्या विषयामध्ये, रमता त्या प्रपंचामध्ये. एक आमच्या ताई आहेत ग्रुपच्या, त्यांचं तर काहीच नाही आहे. ते म्हणतात बाबा मी खूप मला ज्ञान झालं, हे करते, पण मुली मला अडचणी आणतात, मुलगा मला अडचण आणतो. मी सांगितलं अज्ञानाची प्रसादिती चुकी आहे. त्यांना वाटतं माझी आई जेवढी घरी राहील तेवढं माझं मुलं सांभाळतील, नातवंड खेळवेल, ती तिचा फायदा पाहते ना. तुम्ही तुमचा फायदा का बरं बघत नाही आहे? तुमच्या मुलांचं लग्न झालं, त्यांचा प्रपंचात आटोपला, तुम्ही कशाला बसले प्रपंचाला धरून?
नाही, मुली जाऊ देत नाही आणि मुलगा जाऊ देत नाही. लक्षामध्ये ठेवा. दुःख त्यांना भोगायचं आहे का? दुःख तुम्हाला भोगायचं आहे. मग तुम्हाला ज्ञान होऊन फायदा काय आहे? तुम्ही पण त्यांच्यासारखी अज्ञानी झाले. मग अज्ञानाची प्रसादी सुखी आहे. काहींना बरं वाटतं, गरम गरम ताट येतं, गरम गरम भाकरी येते, झोपायला बाज, समोर पाठ, नको मार्गात जायला. काही तशामध्ये गुरफटलेले आहे. तर काहींना आहे, तर काही म्हणतात आम्हाला हे जाऊ देत नाहीये. ते अज्ञान आहे, त्यांच्यामध्ये गुरफटवू नका. तुम्ही अनुसरणासाठी निघाला, लोक तुम्हाला बोलणार आहेत, ते अज्ञान आहे, त्यांना बोलू द्या. का तर अज्ञानाची प्रसादी ती सुखी आहे. लोक म्हणतील एवढी जवान पोरगी, आता इकडे सुख भोगायचं, नवरा करायचा, कुठे मार्गामध्ये चालली, नावं ठेवतील, त्यांना ठेवू द्या. ते अज्ञान आहे. एखादा चांगला तरुण मुलगा आहे, मार्गामध्ये चाललेला आहे, लोक त्याला नावं ठेवतील. का? ते अज्ञान आहे. जेव्हा आम्ही परमार्गात आम्हाला दिलं, जेव्हा आम्ही नंतर मोठे झालो, आमचे संबंधी काही अन्य होते, ते आम्हाला सांगायचे, अरे तू आता मोठा झाला, तू लग्न कर, तू बायको कर. म्हणजे आमचे संबंधी आम्हाला सांगायचे. कशाला अनुदीक्षा घेतो? त्यांचं अज्ञान आहे ना ते. पण आपल्याला तर आपण सज्ञान आहोत की नाही. मग मी त्यांना म्हणायचो, हे तुमचं अज्ञान आहे. तुम्ही प्रपंचामध्ये सुखी आहे का मला सांगा. तुम्ही 24 तास कष्ट करता तेव्हा तुम्हाला भाकर भेटते. आम्ही बघा, आम्ही महाराज आहोत, आम्हाला भिक्षा मागायची, भगवंताचं नाम घ्यायचं आणि देवधर्म करायचा. तुम्ही 24 तास काबाड कष्ट करता म्हटलं तरी तुम्हाला विवंचन आहे की नाही? ते म्हटले हो बाबा आहे. म्हटलं मग कोण चांगलं, तुम्ही चांगले की मी चांगला? तुम्ही क्षणिक सुख भोगला. आता क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. एक अभंग आलेला आहे. अज्ञानापोटी तुम्हाला ते म्हणतील, तुम्हाला ते आडवं येतील, पण तुम्ही ठरवा काय करायचं ते. त्यांना बोलायचं बोलू द्या, नावं ठेवायचं ठेवू द्या. देवाने काय सांगितलं? तुम्हाला मला प्राप्त करायचं, जगाचा सासुरवाद सहन करा. एक पत्नी विषया कारणे, तिला त्या पतीचं विषयाचं सुख पाहिजे असतं, त्या कारणे 7 सासूरचे 5 माहेरचे सासुरवाद सहन करते. का? फक्त त्या विषय भोगासाठी. भगवंत म्हणतात, मग ती पत्नी पाहते का मला सासू काय टचकानं बोलते, सासरा मला काय बोलतो, नवरा मला काय बोलतो, पाहते का ती? नाही. तिला ती विषयिक सुख पाहिजे असतं. त्यासाठी ती सगळं सहन करते की नाही? करते ना सगळं सहन. भगवंत म्हणतात तसं तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर मला प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला तो सासुरवाद सहन करावा लागेल. लोक तुम्हाला काय म्हणतात, जनलोक तुम्हाला काय म्हणतात, हे तुम्ही विचार करू नका, कारण की ते अज्ञान आहे. अज्ञान असल्या कारणाने त्यांनी प्रपंच करतं, तुम्हाला ते करा म्हणतीलच की, पण तुम्हाला ते प्रपंचामध्ये ढकलतायत. मुद्दा तुम्हाला पाठीमागे मी सांगितला की नाही, परमेश्वर आपली अपेक्षा काय करतात की हा गौरी कपाटी म्हणजे हा कधी इकडे येईल आणि कधी माझं ध्यान चिंतन करेल, मला प्राप्त करून घेईल. परमेश्वर अशी अपेक्षा करतात. संबंधी अपेक्षा काय करतात? हा प्रपंच कधी पडेल. दोन्ही अपेक्षा आहेत. त्यांची जी अपेक्षा आहे ती अज्ञानापोटी आहे आणि परमेश्वर हा ज्ञानमय आहे. म्हणून विचार करा, काही काही लोक म्हणतात बाबा आम्हाला सगळं करावंसं वाटतं, पण ना संबंधीमध्ये भावकीत कोणी उपदेशी नाही, की संबंधीमध्ये कोणी उपदेशी नाही, किंवा गावामध्ये कोणी उपदेशी नाही आहे. तुम्हाला त्यांचं काय घेणं पडलेलं आहे? ते अज्ञान आहे. ते त्यांना बोलू द्या. का बोलतील ते? अज्ञानाच्या पोटी ते बोलत आहेत. पण तुम्हाला कळतंय ना माझं भलं होतंय, तुम्ही तुमचं भलं करून घ्या ना. या ठिकाणी स्वामीजी मुद्दा सांगतायत की प्रकाशदेव जे आहे ते अज्ञानापोटी असं बोलत आहेत. आणि मग आपण बी पाहतो, एखाद्याला म्हटलं नाही अरे बाबा आता उपदेश घेऊन टाक, तुझं वय आता झालेलं आहे. तो म्हणतो बाबा आता चंगळ करण्याचं वय, आता मोजमस्ती करण्याचं वय, आता देवधर्म करायचा असतो का? देवधर्म आम्ही आता म्हातारपणी करू. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलं
जो अवसर तुम्ही विषयाला देता म्हणजे प्रपंचाला देता, बायको मुलांना देता, त्याच काळामध्ये पण धर्म करायचा असतो. तुम्ही म्हणसाल मी म्हातारा पण उपदेश घेईल, तोंडात दात नसतात, कानपूर लाईन जाते, हातपाय चालत नाही, आणि तुम्ही काय आचार करसाल, काय धर्म तुम्ही करसाल? हे आपल्यातलं अज्ञान आहे, लक्षामध्ये ठेवा. मी तुम्हाला 3 संदर्भ सांगितले की डोंगरगंजचा तुम्हाला प्रसंग मी सांगितला कसा तो अज्ञान होता. अज्ञान असलेल्या कारणाने तो तिथेच बसला आणि म्हणतो सगळं सुख मला याच्यामध्ये आहे. ते जर परमेश्वरासाठी केलं असतं तर साचोकर भगवंत प्रसन्न झाले असते. सांगतात की नाही स्वामी? परंतु अज्ञान असलेल्या कारणाने काय धरून बसला तो, तेच माझं सर्वस्व आहे. तसं आपण अज्ञान असलेल्या कारणाने प्रपंचच माझं सर्वस्व आहे, पैसाच माझा सर्वस्व आहे, हे असं आपण समजून बसलेलो आहोत. लक्षामध्ये ठेवा. म्हणून आपल्यातलं अज्ञान दूर करा. जोपर्यंत आपल्यातलं अज्ञान दूर होत नाहीये तोपर्यंत आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. आणि विषयातले किडे अज्ञानवशी त्या विषयामध्ये रमतात. घाणीतला किडा जसा अज्ञान असल्या कारणाने त्या घाणीमध्ये रमतो, तसं आम्ही सुद्धा कित्येक वेळा जन्माला आलो, प्रत्येक सृष्टीमध्ये जन्माला आलो, पण आम्ही विषयामध्ये रमलो. का? अज्ञानवशाने. प्रपंचालाच सुख मानलं, कर्मालाच भगवंत मानला, आत्म्यालाच भगवंत मानला. कशामुळे? अज्ञानाचिनी प्रसादे काही न बोलावे का. अनेक संप्रदाय आपल्या महाराष्ट्र भारत देशामध्ये आहेत, प्रत्येकाची एक वेगवेगळी परी आहे. परंतु मानवा संप्रदाय जो असा आहे याच्यामध्ये फक्त केवळ आणि ईश्वराला फक्त मानल्या जातं. का तर हा ज्ञानपंथ आहे. म्हणून भगवंत सांगतात की हजारोमध्ये एखादा माझ्याकडे येतो. मनुष्यानाहम सहस्रेषु. हजारामधलं एकच का माझ्याकडे आला? का 90 जे आहेत ना, 999 ते विषयामध्ये रमलेत अज्ञानापोटी. आणि एकच माझ्याकडे का आला? ज्ञानामुळे इकडे आलेला आहे. म्हणून बघा, हा जन्म पुन्हा पुन्हा नाहीये. म्हणून लक्षात आपण ठेवा की आपल्या प्रपंचाचा कारोबार आटोपल्यानंतर आपण ईश्वराचा मार्ग म्हणजे तिथे आपण शरण ईश्वराला गेलो पाहिजे. संबंधी अज्ञान आहेत, नातेवाईक अज्ञान आहेत, तुमची पोरं अज्ञान आहेत, तुमच्या मुली अज्ञान असतील, जरी त्यांना ज्ञान असेल फक्त संबंधीच्या पोटी तुम्हाला ते घर सोडू नको म्हणतात. जर त्यांना तुमची सेवा करायची असेल त्यांना सांगा ना, मी दीक्षा घेते, दीक्षा घेऊन तू माझी सेवा कर, काय अडचण आहे? तिथे पण पर्याय आहे ना आपल्याकडे. त्याला तो म्हटला ना, मी त्या ताईंनी मला सांगितलं बाबा मग त्याची इच्छा काय? तो म्हणतो आई मला तुझी सेवा करायची. मग तो दीक्षा घेऊन करू शकत नाही का तुमची सेवा? उलट तुमच्या मातेने अनुसरण घेतलं किंवा पित्याने अनुसरण घेतलं किंवा कुणी जर अनुसरण घेतलं तुमच्या घरामध्ये, जर तुम्ही त्याची सेवा केली साधू म्हणून, तर तुम्हाला त्याचं गोमटं लागणार आहे. लक्षामध्ये ठेवा. म्हणून हे तुमच्यातलं अज्ञान काढून टाका की आईवडिलांनी दीक्षा घेतली म्हणजे आम्हाला काही करता येणार नाही. उलट त्यांची तुम्ही आदराने सेवा करा, साधनवंत म्हणून सेवा करा. आपण पाहतो समाजामध्ये काही काही असे संस्कारी मुलं मुली आहेत, काही सुना आहेत, त्यांच्या घरात जर कोणी अनुसरलेलं असेल, मार्गात राहिल्यानंतर त्याला काही अशक्ती आली, लक्षामध्ये ठेवा. लगेच दीक्षा घेतली म्हणजे लगेच घर राहायचं नाही. तुम्हाला काही अशक्तीचा काळ आलेला आहे, काही तुमचं पथ्यपाणी आहे, तर तुम्ही आपल्या गुरुची परवानगी घेऊन तिथे तुमचं धर्म तुम्ही करू शकता आणि ते पण तुमची सेवा करू शकता. पण कधी अशक्तीला आली असेल, गुरुची परवानगी असेल तर, नाहीतर मानाने घरी जाऊन राहायचं नाहीये. नाहीतर मग लगेच मधला पर्याय तुम्ही काढसाल की मग आता बाबांनी सांगितलं नाही. एखादा मुलगा जर म्हणतो की मला आईची सेवा करायची, जरी तुझ्या आईने दीक्षा घेतली, अनुसरण घेतलं, तर तिची तू तशी पण सेवा करू शकतो. उलट तुला दुप्पट गोमटा लागणार. आधी आई म्हणून करत होता, आता साधू म्हणून कर, तुला गोमटं लागेल की नाही? पण त्यांच्या अनुसरणामध्ये, त्यांच्या क्रियेमध्ये तुम्ही कशाला अडचणी आणता? एखादा आहे घरामध्ये, तो म्हणतो
की मला उपदेश घ्यायचा आहे, पण संबंधी काही सांगतात नको ते देवतेचं करावं लागतं, आपल्या इकडे सगळं ठाकून जाईल, त्यांच्यातलं अज्ञान आहे, त्यांच्या तुम्ही भानगडीत पडू नका. तुम्हाला धर्म समजला, तुम्हाला इथलं मूल्य समजलं, हा धर्म काय आहे, जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे हे तुम्हाला समजलं, तुम्ही अज्ञानांच्या नादी लागू नका. कारण अज्ञान त्याच्यामध्येच ते सुखी आहेत, त्यांना तिकडे जाऊ द्या. परंतु मला थोडीफार जाणीव झाली ना, तुम्ही आपल्या मार्गाने वाटचाल करावी. या चरित्राचे अनेक पैलू तुम्हाला मी का सांगतोय, की अज्ञान कसं असतो, गर्व कसा असतो, हे मुद्दे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. म्हणून लोक अज्ञानापोटी काही बोलतात, त्यांना बोलू द्या. जर आपल्याला ज्ञान झालं असेल तर आपण अज्ञानी लोकांचा विचार करू नये. लोक आम्हाला पण बोलतात. जेव्हा या मार्गाला निघालो तेव्हा संबंध्याने अनेक आमिष दाखवले, परंतु गुरफट लोक त्याच्यामध्ये गुरफटायचं नसतं. जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गाला जासाल ना, लोक तुम्हाला विरोध करणारच आहे. चांगली क्रिया करायला निघाले लोक तुम्हाला विरोध करणारच आहेत. पण आपण जर सज्ञान असेल तर आपण त्या गोष्टींचा विचार काही करायचा नाही. लक्षामध्ये ठेवा. म्हणून हा जो जनलोक या प्रपंचामध्ये पडलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व सुख ते मानतायत. याला एकच कारण, ते म्हणजे त्यांतलं अज्ञान. अत्यंत नेणीव ते अज्ञान. काय व्याख्या केली? अत्यंत नेणीव. नेमकं माहीतच नाही आपण आलो कशासाठी, आपल्याला करायचं काय, आपल्याला जायचं कुठे हे माहिती आहे का? तुम्ही एखाद्याला विचारा, श्रीमंताला जाऊन एखाद्या तुम्ही व्यक्तीला विचारा, बाबा तू कशासाठी आला रे जन्माला? तो काय म्हणेल? काही नाही, पैसा कमवायचा, बायको करायची, चंगळ करायची आणि मग मारायचं, संपलं, माझं ध्येय तेवढं आहे. आणि एखादा सज्ञान तुम्ही त्याला विचारा, तो म्हणेल या जीवनाचं काहीतरी कल्याण करून घ्यावं. हा देह पुन्हा पुन्हा नाही आहे, हा जन्म परत परत नाही आहे. हजार लाखो वर्षांतर आपल्याला मनुष्यदेह भेटलेला आहे. कोण म्हणेल? हा सज्ञान म्हणेल. अज्ञान काय म्हणेल? कुणी पाहिला देव, कुणी पाहिला धर्म, आता आलो जन्माला, खा प्या मोजमस्ती करा आणि मरा. हा कोण बोलेल? अज्ञान बोलेल. परंतु ज्याला ज्ञान झालेलं आहे तो म्हणेल नाही नाही, ते जर कर्म केली तर मला दुःख भोगावं लागेल, दुःख माझ्या वाट्याला येतील, प्रपंच दुःखरूप आहे, मला नरकात जावं लागेल, मला अनेक दुःख मला भोगावे लागणार आहेत. कोण म्हणतो? सज्ञान म्हणतो. म्हणून जो ज्ञानी आहे, जो जाणता आहे, तो ईश्वर भक्तीचा अवलंब करतो. जो अज्ञान आहे तो प्रपंचामध्येच खिचपत पडतो. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. ज्ञान तर आपल्या लीळेच्या माध्यमातून होत असतं. आणि स्वामींनी पण सांगितलं की जो अज्ञान त्याला काही बोलता येत नाही आहे, ज्याला गर्व आहे त्याला काही बोलता येत नाही आहे. प्रकाश देवाने गर्व केला म्हणून त्याची प्रतिकारण ईश्वरापर्यंत गेली. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यामधलं अज्ञान हे बाहेर होत, ते अज्ञानी होते म्हणून ते तसे बोलले. जर त्यांना काही ज्ञान असतं तर ते म्हटले असते माझ्यापेक्षा स्वामी श्रेष्ठ आहे, बोलले असते का? नसते बोलले. जसं तो सिंगनाचा काना तो राजा होता, तो काय सांगतो स्वामींना, मी तुमच्यावर प्रसन्न झालो, असूनची वाखरे झेलत नाही तो, सोन्याची पिशवी झेलत नाही तो. म्हटले घ्या. स्वामी मातेकडे पाहतात, त्याच्याकडे पाहतात, अंगठ्याकडे पाहतात, त्या सोन्याकडे पाहतात. तो सेवक म्हणतो अहो घ्या, तुमच्यावर काना प्रसन्न झाला, हा राजा तुमच्यावर प्रसन्न झाला म्हणाले. स्वामी सांगतात त्याचं सोनं आम्हाला माती समान आहे. त्याला गर्व वाटला होता, घेतील. स्वामींनी ती नाकारलेला आहे. त्याचा पण गर्व तिथे दूर केला. आणि तो कसा होता? तो अज्ञान होता. असे अनेक संदर्भ चरित्रामध्ये आपण पाहतो. म्हणून आपल्यातलं अज्ञान दूर करा, ज्ञान प्राप्त करा. ज्ञानाशिवाय तुमची वाटचाल नाही आहे. आणि सोबतीचं ज्ञान नको. जे ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये जे ज्ञान आहे, जे स्वामींनी सांगितले जे आहेत ते ज्ञान महत्त्वाचं आहे. सोबतीचं कोणी काही ज्ञान सांगेल ते महत्त्वाचं नाही, कोणी काही पोपटपंची बोलेल हे महत्त्वाचं नाही. जे काही आम्हाला चांगल्या जाणत्याकडून जे ज्ञान झालं, जे ते म्हटल्याप्रमाणे सांगतात ते ज्ञान प्राप्त करावं आणि अज्ञान दूर करा. आणि जर तुम्हाला संसाराचा त्रस आणि भल्याची चाड असेल तर लोक काय म्हणतात, परिवार काय म्हणतो
मुलगी काय म्हणते याचा विचार करू नका, भगवंताला प्राप्त करा एवढंच सांगतो. आणि देवाच्या ठिकाणी मला कधी गर्व येऊ नये, माझी प्रतिकृती कधी वाढू नये, असं पण देवाला आपण प्रार्थना करायची आहे. एवढं सांगतो. अशा प्रकारचा हा प्रकाश देवाला गर्व कशा प्रकारे झाला होता ना, गर्व का येऊ नये आणि अज्ञान कशा प्रकारचं असतं या विषयावर आपण काही हितगुज केलं. श्रवण करा. हे जे श्रवण आहे हे आपण अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून करत असतो. ज्यांना अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी 94 052 75 नंबरला कॉल करा, मॅसेज करा. दंडवत प्रणाम. जय महानुभाव, जय चक्रधर.